हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करून राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आजच्या या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले अलिबागचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ, कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, विजूभाऊ पाटील, त्याचबरोबर शिवसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवून, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवूनच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला, ते हनुमंतराव पिंगळे, त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी HR पाटील, विश्वनाथ पाटील, शेखर जांभळे, या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणारे सर्व शिवसैनिक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र, आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी वेळ झाला. उरणमध्ये उद्घाटन होते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी आले होते आणि त्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे या ठिकाणी येण्यास थोडा उशीर झाला, त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. शिवसेना पक्षाचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार होते, परंतु 3 दिवस उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर रात्री पहाटे ते आले आणि तब्येत ठीक नसल्या कारणाने त्यांनी मला सांगितलं की माझ्या वतीने शुभेच्छा द्या. पुढच्या जाहीर मेळाव्याच्या दृष्टिकोनातून, कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून येत्या काही दिवसामध्ये मी कर्जत खालापूरच्या दौऱ्यामध्ये नक्की येईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीन. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्या वतीने देखील दिलगिरी व्यक्त करा की मी त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, परंतु मी दिलगिरी त्यांच्या वतीने व्यक्त करत नाही. एक युवा सहकारी माझा लोकसभेतील खासदार म्हणून काम करत असताना, राज्याचा दौरा करत असताना, शिवसेनेची धुरा सांभाळत असताना, प्रचंड मेहनत घेत असताना 3 दिवस जवळपास रात्रंदिवस उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला आणि म्हणून तब्येत अवस्थेत असल्यामुळं ते येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने देखील तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. राज्याचे उद्योग मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना माननीय उदयजी सामंत यांनी काल रत्नागिरीचा दौरा केल्यानंतर रात्री पुण्यामध्ये आले, सकाळी पुण्याचा कार्यक्रम आटपून उरणचा कार्यक्रम आटपला आणि आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे. प्रचंड व्याप स्वतःचा असताना, स्वतःचा मतदारसंघ सांभाळत असताना या मतदारसंघासाठी ते जास्त वेळ देतात आणि केवळ वेळ देत नाही, महेंद्र शेठ थोरवे यांनी सांगितलेली सगळी कामं, मग DPTCचा निधी असो, उद्योग विभागाचा निधी असो, इतर बाबतीमध्ये देखील सातत्यानं लक्ष घालून या मतदारसंघाला झुकतं माप देण्याचं काम करतात. महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक जण सहकारी खरं तर मूळ बाळासाहेबांच्या विचारानं काम करत होते. विश्वनाथ पाटील कदाचित काँग्रेस आणि इतर पक्षामध्ये काम करत असेल, पण आमचे हनुमंत शेठ असेल, HR असेल, शेखर असेल, हे सगळेजण मूळ बाळासाहेबांच्या विचारानं शिवसेना पक्षामध्ये काम करत होते. पुन्हा एकदा मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावरती त्यांनी घेतलेला आहे. मला खात्री आहे 100% की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
महेंद्र शेठ थोरवे यांना विजयी करण्यामध्ये तुम्ही सगळ्यांचा हातभार लागल आणि चांगल्या मताधिक्याने कर्जत खालापूर या मतदारसंघातून महेंद्र शेठ थोरवे विजय होतील इतका आत्मविश्वास मला मिळतो. कारण या गेल्या 4-4.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेऊन या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षाचा ब्लॅकहॉक भरून काढण्याचं काम, चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम, अनेक योजना या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम महेंद्र शेठनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. 4:30चा कार्यक्रम असताना जवळपास 7:30 वाजलेत आणि इतका वेळ होऊन देखील आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तुम्हाला सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला देखील या मतदारसंघातून भरघोस मताने आपण विजय केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी जागेवरच बसून राहा. राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय तथा पालकमंत्री रायगड जिल्हा हे ज्येष्ठ नेते हनुमान शेठ यांचं भाषण झाल्यानंतर